तर बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आलेली आहे. त्यासाठी तुम्ही ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर बघा, आता लाडकी बहीण योजनेचा तुमचा जून महिन्याचा हप्ता मागील जुलै महिन्यामध्ये जमा झालेला असेल, तुमचा जून महिन्याचा हप्ता आलेला असेल, तर तुमचा हा जुलै महिन्याचा हप्ता देखील तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे. परंतु हा जुलै महिन्याचा हप्ता ऑगस्ट महिना सुरू झालेला आहे, तरी देखील त्याच्याबद्दलचा वाटपाचा GR अजून देखील आलेला नाही. आतापर्यंत आपण जर बघितलं तर त्या महिन्यामध्ये त्या महिन्याचा लाभ देण्यासाठीचा GR येत असतो. मात्र या वेळेस या ठिकाणी लेट झालेला आहे. तर ऑगस्ट महिन्यामध्ये जर आपण पाहिलं तर रक्षाबंधन आहे, या संदर्भात मग जूनचा हप्ता दिल्यानंतर आता जुलैचा राहिलेला आणि चालू महिन्याचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता या ठिकाणी रक्षाबंधनचा गिफ्ट म्हणून लाडक्या बहिणींसाठी दिला जाऊ शकतो. तसा निर्णय घेतला जाऊ शकतो. मात्र अजून तशी घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र तसा निर्णय झाल्यास लाडक्या बहिणींसाठी मोठा फायदा होऊ शकतो. तुम्हालाही वाटतं का 2 हप्ते रक्षाबंधनाचे निमित्त गिफ्ट म्हणून सरकारने द्यावे? कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल. तर बघा, आता महत्वाचं आहे ते म्हणजे तुमचा जुलै महिन्याचा हप्ता भेटणं. त्यासोबत अजून एक महत्वाची माहिती आलेली आहे, ती म्हणजे लाभार्थ्यांची आता प्रतीक्षा संपली आहे. अंतिम यादी जाहीर. आता लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपयांचा हप्ता या ठिकाणी जुलै महिन्याचा कधी येणार त्याचीच माहिती आपण आता पाहणार आहोत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत KYC आणि पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाली असून 1.66 कोटी पात्र महिलांची अंतिम यादी जाहीर करण्यात आलेली आहे, अशी न्यूज मध्ये या ठिकाणी ही माहिती सध्या प्रसिद्ध झालेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतल्या लाभार्थी महिलांसाठी मोठी अपडेट समोर आलेली आहे. राज्य सरकारने KYC आणि लाभार्थी पडताळणी प्रक्रिया पूर्ण करून पात्र महिलांची अंतिम यादी तयार केली आहे. या यादीमध्ये 1,66,00,000 महिलांचा समावेश करण्यात आलेला आहे. आता याच महिलांच्या बँक खात्यामध्ये दरमहा 1500 रुपये थेट DBT द्वारा मदतीने या ठिकाणी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर जे आहे, म्हणजे प्रत्येक वेळेस या पद्धतीने पैसे जमा होतात तुमच्या बँक अकाउंटला. तसेच ह्या लाडक्या बहिणींना, एवढ्या लाडक्या बहिणींना सतत जमा होत राहणार आहेत. तर बघा, तसेच याआधी अनेक महिलांचे अर्ज KYC मुळे अपूर्ण असल्यामुळे किंवा पडताळणी रखडलेले असल्यामुळे लाभ मिळू शकत नव्हता. मात्र आता बघा, एक अशी प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू करावी अशी देखील लाडक्या बहिणींची मागणी आहे. भरपूर साऱ्या लाडक्या बहिणी कमेंट करत आहेत यावरती. स्वतः महिला आणि बाल विकास मंत्र्यांनी देखील माहिती दिली आहे की याबद्दलचा निर्णय आहे स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतील, असं त्यांनी म्हटलं आहे. त्याची मदत वाढवायची की नाही त्याबद्दलचा मात्र अजून कुठलाही मुदत वाढवून देण्यात आली नाही. सध्या KYC तुमची बंद आहे. तर आता मात्र अंतिम डेटाबेस तयार झाल्याने पुढचे हप्ते खात्यात येण्याचा मार्ग लाडक्या बहिणींचा सध्या मोकळा झालेला आहे. महिला व बाल विकास विभागाने राज्यभर विशेष पडताळणी मोहीम राबवली होती. या प्रक्रियेमध्ये 66 लाख लाभार्थी योजनेतून वगळण्यात आल्याचं देखील म्हटलेलं आहे. यामध्ये KYC पूर्ण न केलेल्या महिला, अपात्र अर्जदार, चुकीची माहिती देऊन नोंदणी केलेले अर्ज तसेच निकषांमध्ये न बसणाऱ्या लाभार्थ्यांचा देखील समावेश आहे, असं देखील म्हटलं आहे. पडताळणी दरम्यान अर्जदार सरकारी कर्मचारी आहेत का, आयकर भरतात का किंवा इतर सरकारी योजनेमधून सन्मान प्रकारचा लाभ घेत आहेत का याची तपासणी करण्यात आलेली आहे. तसेच डेटाबेसमध्ये चुकीने समाविष्ट झालेल्या पुरुष लाभार्थ्यांनाही योजनेतून वगळण्यात आलेलं आहे. महिला व बाल विकास राज्यमंत्री यांनी याच्याबद्दल माहिती सांगितली आहे की KYC आणि पडताळणी प्रोसेस पूर्ण झाली आहे. अंतिम लाभार्थी डेटाबेस तयार करण्यात आला आहे. जून महिन्याचा हप्ता पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आला असून यापुढचे सर्व हप्ते देखील याच अंतिम यादीमध्ये जे पात्र लाडक्या बहिणी असतील त्यांच्या आधारे, त्यांच्या यादीच्या आधारे दिले जाणार आहेत, असं म्हटलं आहे. तर मग जुलै महिन्याचा हप्ता कधीपर्यंत येणार पहा. या ठिकाणी ही जी माहिती दिलेली आहे यानुसार 12 ते 15 ऑगस्ट या आधी महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होऊ शकतात. मात्र अद्याप सरकारकडून कोणतीही अधिकृतची तारीख जी आहे ती जाहीर करण्यात आलेली नाही. तर आता बघा, प्रत्येक महिन्यामध्ये लाडक्या बहिणी 1 ते 30 तारखेपर्यंत वाट पाहतात. मात्र त्या महिन्यामध्ये हे पैसे न जमा होता, जसं की जून महिन्याचा हप्ताच तुम्हाला जुलै महिन्यामध्ये जमा झाला. आता जुलै महिना पूर्ण महिनाभर लाडक्या बहिणी वाट पाहिली, मात्र त्या महिन्यामध्ये त्या महिन्याचे पैसे जमा झालेले नाही. तर मग प्रत्येक वेळेस का होत आहे? त्या महिन्यामध्ये पैसे न जमा होता पुढच्या महिन्याच्या 15 तारखेच्या अगोदर म्हणजे 1 तारखेपासून 10 तारखेपर्यंत हे पैसे जे आहेत ते जमा होताना दिसतात. त्यामुळे सरकारने प्रत्येक महिन्याची या ठिकाणी एक तारीख फिक्स करणं देखील गरजेचं आहे, जेणेकरून लाडक्या बहिणींना वाट पाहावी लागणार नाही. 1 ते 30 तारखेपर्यंत वेळेवरती पैसे जमा झाल्यास लाडक्या बहिणींना त्याचा मोठा फायदा देखील होऊ शकतो. तर तुम्हालाही वाटतं का सरकारने कोणती तरी एक तारीख फिक्स करावी? सर्व लाडक्या बहिणींनी कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच कमेंट करून
सांगा. तर बघा लाडक्या बहिणींनो, ह्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आहे. नवीन काही अपडेट आल्यास तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जाईल, त्याच्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.